पुण्यामधल्या नवले पुलाजवळ वाहन चालकाला 1 कोटींना लुबाडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। खेड शिवापूर पोलीस चौकीतल्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे। या प्रकरणी नरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, पोलिसांनीच हे लुटारू झाल्याचं इथं दिसतंय, 1 कोटींचा गंडा घातला या दोघांनी। निश्चित आपण बघू शकतो की पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत राजगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलीस चौकीचे हे दोन्ही कर्मचारी आहेत आणि या दोन्ही कर्मचाऱ्यांचं निलंबन जे आहे ते आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून केलेलं आहे। पुण्यातील नवले पूल भागात एक उभारण्याच्या प्रयत्नामध्ये या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्यानंतर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा जो आहे तो देखील दाखल करण्यात आलेला आहे। हे सध्या दोघेही पोलीस कर्मचारी जे आहेत ते फरार आहेत। त्यांना अटक कधी होणार याच्या प्रतीक्षेत सगळेच जण आहेत। पोलीस पथक सुद्धा त्यांना अटक करण्यासाठी तपासासाठी रवाना झालेले आहे। मात्र अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल की या दोघांनी त्यांच्या कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी आता पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी त्यांच्यावर थेट एक समिती स्थापन केली आहे आणि त्यानंतर या दोघांचंही सस्पेन्शन म्हणजे निलंबन जे आहे ते या संपूर्ण प्रकरणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तो पुण्यामध्ये व्यावसायिकाला लुबाडलं त्याच्यामुळे 2 पोलिसांचं निलंबन झालेलं आहे। पुणे ग्रामीण भागातली ही घटना आहे।